आज या ठिकाणी जिल्हा परिषदचे माजी सदस्य शुभांगीताई क्षीरसागर व सर्वांचे मनमिळावू असणारे व जिल्हा परिषद सदस्य असताना मोहोळ शहरामध्ये त्यांच्या पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेले आमचे सहकारी मित्र नागनाथजी क्षीरसागर यांच्या प्रवेशाच्या अनुषंगाने व शिवसेना धनुष्यबाण यांना वाढता पाठिंबा या मोहोळ शहरामध्ये मिळत आहे. परवाच प्रभाग क्रमांक 5 मधले सोमेश बनसोडे यांनी पाठिंबा दिला व प्रवेश केला. आज शुभांगीताई क्षीरसागर व नागनाथजी क्षीरसागर यांनी देखील आज प्रवेश केला व पाठिंबा दिला. मोहोळ शहरातल्या प्रत्येक प्रभागामध्ये हा वाढता पाठिंबा कशामुळे मिळत आहे की मशाल हे 3 नंबरला फेकली गेलेली आहे. मशालीला काही वार्डामध्ये उमेदवार मिळालेले नाही, काही वार्डामध्ये त्यांना गेटकेन आणून या ठिकाणी उभा करावं लागलेले आहे. त्यामुळं मशाल स्पर्धेतून बाहेर गेलेली आहे. ही लढाई आहे भाजप व शिवसेना धनुष्यबाण या दोघांमध्ये खऱ्या अर्थाने ही लढत होत आहे. आणि भाजप म्हणजे हे भाजप नाही, अनगरकरांच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं ही शिवसेनेची धनुष्यबाणाची लढाई होत आहे. मी त्यांचा पक्ष प्रवेश झाल्यानंतरच सांगितलं होतं की लहानपणी आम्ही गोट्या खेळत होतो. गोट्या खेळत असताना कोणतर मोठं पोरग यायचं आणि ढीम खेळत असताना ती झुरुप्पे घालायचं आणि सगळ्याच गोट्या घ्यायच्या उचलून. तशा पद्धतीनं माजी आमदार राजनजी पाटील यांचा भाजप प्रवेश झाल्यानंतर मी त्यावेळेला म्हणलं होतं हा सर्वच पक्ष झुरुप्पे करून हातामध्ये घेणार आणि जसा पक्ष मी चालवील तसा पक्ष चालला पाहिजे, अशा पद्धतीची त्यांची भूमिका पुढे भविष्यात होणार आहे असं मी त्यावेळेला सांगितलं होतं. त्याच पद्धतीनं आमचे मित्र नागनाथ क्षीरसागर यांनी सांगितलं नागेश यांनी की 19 सदस्य दिलेले आहेत. 19 नाही तर 20 सदस्य त्यांच्या म्हणण्यानं दिलेले आहे. जो एक सदस्य दिलेला आहे तो त्यांच्या पैसे आधीच मॅनेज झालेला होता वार्ड क्रमांक 1 मधला. त्यामुळं 20च्या 20 सदस्य हे अनगरकराचे लोकनेते परिवाराचे दिलेले आहे, भाजप परिवाराचे दिलेले नाही. आज त्यांना या ठिकाणी या भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजप पक्ष वाढवण्यासाठी प्रवेश केलाय का? भाजपच्या कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी प्रवेश केलाय का? मुळीच नाही. त्यांचा या ठिकाणी दबदबा या ठिकाणी या पक्षामध्ये झाला पाहिजे. राष्ट्रवादीतून त्यांचे विरोधक असणारे उमेश पाटील यांना जिल्हा अध्यक्ष केल्यामुळं ते नैराश्यातून भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे ते भाजपवासी कधीच होणार नाहीत, पण ते भाजपचा झेंडा घेऊन या ठिकाणी या ज्यांनी ही मूळ भाजप वाढवली, महेश सोनी सारखा कार्यकर्ता ज्यांनी भाजप वाढवली त्यांना अपक्ष फॉर्म भरावं लागले. अविनाश पांढरे यांनी भाजपसाठी कष्टाखाली त्यांना अपक्ष फॉर्म भरावं लागले. नागेश क्षीरसागर यांनी त्यांच्या वडिलापासून या ठिकाणी भाजप या ठिकाणी वाढवली, त्यांना अपक्ष फॉर्म भरावं लागला. माझा सहकारी मित्र मनोज ठोंबरे याला देखील भाजप वाढवण्यासाठी एवढी मोठी शक्ती खर्च केलेली असताना त्यांना अपक्ष फॉर्म भरावं लागले. असे अनेक नावं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील की भाजपवाल्यालाच या ठिकाणी भाजपमध्ये येऊन घरातून उंट झोपडीत शिरला आणि झोपडीत घेऊन चालला. त्यामुळं मोहोळ शहरातला जो भाजपचा जे कार्यकर्ता आहे, ज्यांनी भाजप वाढवताना संघर्ष केला, मार खाल्ला, आर्थिक नुकसान सहन केलं, केसेस झाल्या, तरी देखील भाजपचं त्यांनी त्या ठिकाणी कार्य सोडलं नाही. पण आज माजी आमदार या ठिकाणी या भाजपमध्ये आल्यामुळं त्यांना या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय होत आहे अशा प्रकारची त्यांची भावना या ठिकाणी निर्माण झाल्यामुळं आज या ठिकाणी शिवसेना धनुष्यबाणाकडे सगळ्या खऱ्या अर्थानं सगळ्यांचं आकर्षण आहे. आज यांचा प्रवेश झाला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी शिवसेनेमध्ये स्वागत करतो. भविष्याच्या काळामध्ये आम्ही खांद्याला खांदा लावून या ठिकाणी आमचे सहकारी मित्र म्हणून या ठिकाणी काम करू, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा मला आवर्जून सांगायचं आहे, तमाम ज्यांनी भाजप वाढवण्यासाठी प्रयत्न केला अशा सर्व कार्यकर्त्यांना आव्हान करतो की तुम्हाला तुमची शक्ती दाखवायचं असेल, तुम्हाला तुमचं उपद्रवी मूल दाखवायचं असेल तर अनगरकरांचा पराजय करण्यासाठी आपण धनुष्यबाणाची आपली ताकद धनुष्यबाणाच्या पाठीशी उभा केली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो. नाहीतर अनगरकर परत आहे तेवढं बी सगळं वरबाडून या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते अनगरला नेतील
आणि त्यांचा गुलाम करण्याचं काम या ठिकाणी करतील एवढंच या ठिकाणी सांगतो.